क्या कह के गया था सीनियर वो सयाना, शाला के कदरिया डूब के जाना, जरा फिक्रत कर मेरे यार, जरा सास तो ले दिलदार. काय माहित होतं? प्रेशर किती राहतं? 10 ते 21 एवढा तेवढ्या ह्याच्यावर पूर्ण Sex series याच्यामध्ये काय म्हणतात ओपन अँगल मध्ये आपण हे असते इंट्रोकल इंट्राग्युलर तेवढंच माहित होतं. जास्त असते ते म्हणून ते व्याधी. जसं आम्हाला एखाद्या व्याधीमध्ये आम्ही सिम्पल पुरीच्या बापाने 10 एकर जमीन आणि सर्व्हिसवाला पोरग सासू पाहिजेत ना. शेती दा अरे मग काम करायचं नाही काय आणून खायचं मातुडी खाणं आहे ना येईल काय. तो है गाइस, इस प्रकार से हमारा आज का हो चुका है. किसका एग्जाम था बे? माझं घेणार रे किस चीज का एग्जाम था? तो है गाइस, इस प्रकार से हमारा शाला Q1 का पेपर हो चुका है ऑप्थेल्मोलॉजी का. तो मेरे को तो बहुत गंदा गया. MCQ ने फाड़ के अच्छे दिए और थ्योरी जो थी वो एक्सपेक्टेशन से कुछ बाहर ही थी. हमको लगा कि आयुर्वेद आएगा, मॉडर्न का इतना आया बस. प्रोसीजर आए थे, क्या लिखते प्रोसीजर में बहन. तो इस प्रकार देख, आणि मी सांगितलं होतं की डार्कोस आपले कॅटरेक्ट आहे आणि ते आलं की पूजाला पण सांगितलं होतं की कॅटरेक्ट एलिक्यूल येणार आहे पण तर ते आलंच. विश्वास करत नव्हतं. अशा प्रकारे आमच्यावर कोणी विश्वास ठेवलेला नाही. आकाश कसं केला या ग्रुपला ईश्वर आपण कसं केलं. बॉईज कुछ बोलले का है? तू बघ चुकलं तू चुकला ठीक है. लैंगन थोचीस होतं का? ठीक. कैसा गया? एकदम बढ़िया. जिस प्रकार से आपकी दाढ़ी बढ़ चुकी है कैसा गया? शेवटची लाईन टेकवली. कोणती? शेवटची लाईन शेवटच्या पेज पर्यंत टेकवला. कैसा गया रे तेरे को? छान. अशी तो थाला मी एकदम बेस्ट पेपर होता. आजच्या सारखा पेपर नाही म्हणला भाई. 46 पान पहिल्यांदा लिहिली जिंकणार घ्या. 46 9 पानाचा 9 पेजेसचा लिहिले गाइस मी 47 पेज मिले. तो कैसा गया एग्जाम? यल वाला चला. तो चलती ये हमारे पाजी मिल चुके हैं और पाजी हमारे जब भी मिलते हैं तब मार देते हैं गाइस इसको. अभी तक तो इसको पर पाउस तो जाओ देना. जान देना जाएंगे ना. खाना खाया क्या? अभी खाने वाले वो शाम में बिरयानी बना रहा है. अब बता बड़े कैसे क्या बोला? मेरा इसलिए रहा. अच्छा हाँ काम बंद कर उसको. आज का शाला के पेपर ऐसा था गाइस. एंगल पकड़ना. आज का शाला के पेपर ऐसा था गाइस की क्या कह के गया था सीनियर वो सयाना. सर्व अरुण बद्दल चालू आहे. काय म्हणता आजी? बोला ना आता बोला ना. चल हा? काय म्हणले लग्नाचं काय? अरे आधीच कॅमेरा चालू असेल पूर्ण झाला असं माहिती डायरेक्ट. अशीच रँडम टाकून दिली पाहिजे होती. अरे हो ना काय मा काय पाहिजे? पुरीच्या बापाने 10 एकर जमीन आणि सर्व्हिसवाला पोरग सासू पाहिजेत ना. शेती दा अरे मग काम करायचं नाही काय आणून खायचं मातुडी खाणं आहे ना येईल काय. तुमचा बाप आहे का तिथं माल द्यायचं माल. वारोची माती का? वारोची माती चिकन असते. कुठं आहे का? चला येतो आम्ही. काम केल्याशिवाय खाया भेटत का बाबा? बरोबर काम केलं आता तुम्ही सर्व्हिस लागायसाठी शिकायला लागले. आता येलो लागते खायला भेटते. 2 शब्द आजीसाठी सांग. शेतकरी आले ना. शेतकऱ्याला पण बरोबर मग नाही तर मजाक नको. गाईस असा आमचा शालाकीचा पेपर झालेला आहे. तुम्ही बघू शकता आमचा पेपर खूप चांगला किंवा पांचट म्हणता येणार नाही बिकॉज आम्ही त्यातल्या अर्ध्या गोष्टी कधी वाचल्याच नाही. जसं की सॅक्स सिरीज प्रोसिजर वाचली नव्हती गाईज. अजून इंट्राक्युलर प्रेशर पण आम्ही कधी वाचला नाही. सिम्पटम्समध्ये वाचलं पण त्याच्या आतमध्ये काय माहीत नव्हतं. तो काय म्हणला? तेच थोडंच माहिती होतं. फक्त प्रेशर किती राहत तेवढंच.
काय माहित होतं? प्रेशर किती राहतं 10 ते 21 10 ते 21 एवढाच. तेवढ्या ह्याच्यावर पूर्ण लिहिलं. Sack series आणि ह्याच्यामध्ये काय म्हणतात ओपन अँगल मध्ये आपण हे असते इंट्रोकल इंट्राग्युलर तेवढंच माहित होतं. जास्त असते मग ते म्हणून ते लिहायचे. जसं आम्हाला एखाद्या व्याधीमध्ये आम्ही सिम्पटम्स पाहिले त्यानुसार आम्ही लिहिलं काहीच. बाकी बिडालक पण शेवटचा क्रियाकल्प होता, त्याच्याबद्दल पण आम्हाला काही जास्त एवढं, फक्त मांजरीच्या डोळ्याप्रमाणे दिसतं एवढंच माहीत होतं. बाकी अर्धा वाम वगैरे वगैरे थोडं माहीत होतं. आणि बाकी ओव्हरऑल ठीक होता. सगळ्यांना होता डेकोरेशन स्टेज पण आम्ही वाचला होता की जो म्हणत होता येणार नाही, पण तो आला गाईज. Anatomy पण म्हणत होतो काय नाही anatomy आणि अनाटॉमी तो म्हणत होता येईन, पण ती काही आली नाही गाईज. ते पण आमच्यासाठी एक फायदा झाला. आणि आणखी हायपोमीटर बी त्यानं शिकवला होता, मी त्याला शिकवला होता गाईज. तो पण आम्हाला असा फायदा झाला. अशा प्रकारे ओव्हरऑल पेपर आमचा चांगला गेलेला आहे. ॲस्टॅगमॅटिझमचं MCQ पण आता सिलेंड्रिकल ते त्यानं सांगितलं होता. आणि दिगंबर अन्नात चाललेले. दिगंबर बाय कसं गेला कॅटरॅक्ट? क्या कह के गया था सीनियर वो सयाना, शाला के कदरिया डूब के जाना, जरा फिक्रत कर मेरे यार, जरा सांस तो ले दिलदार, कुछ हो या ना होगा लेकिन तू इस सब्जेक्ट में पार, होले होले हो जाएंगे पास, होले होले हो जाएंगे पास, ग्रेस लग के हो जाएगा पास बलिया, ग्रेस लग के. गाईस असा आमचा शालाकीचा पेपर झालेला आहे. तुम्ही बघू शकता आमचा पेपर खूप चांगला किंवा पांचट म्हणता येणार नाही, बिकॉज आम्ही त्यातल्या अर्ध्या गोष्टी कधी वाचल्याच नाही. जसं की सॅक सिरीज प्रोसिजर, बाकी बिडालक पण शेवटचा क्रियाकल्प होता, त्याच्याबद्दल पण आम्हाला काही जास्त एवढं, फक्त मांजरीच्या डोळ्याप्रमाणे दिसतं एवढंच माहीत होतं. आता डेकोरेशन स्टेज पण आम्ही वाचला होता की जो म्हणत होता येणार नाही, पण तो आला गाईच होतं. प्रेशर किती राहतं 10 ते 21 एवढाच. तेवढ्या ह्याच्यावर पूर्ण लिहिलं. और थियरी जो थी वो एक्सपेक्टेशन से कुछ बाहर ही थी. हमको लगा कि आयुर्वेद आएगा, मॉडर्न का इतना आया बस. प्रोसिजर आए थे, क्या लिखते प्रोसिजर? मी सांगितलं होतं की डार्कोस आपले Dark- कॅटरॅक्ट येणार आहे आणि ते आलं. आकाश कसं केला? एकदम बढिया. शेवटच्या पेज पर्यंत टेकवला. आजच्या सारखा पेपर नाही म्हणला बाई 46 पान पहिल्यांदा लिहिली जिंकणार की अशा प्रकारे ओव्हरऑल पेपर आमचा चांगला गेलेला आहे. क्या कह के गया था सीनियर वो सयाना, शाला के कदरिया डूब के जाना, जरा फिक्रत कर मेरे यार, जरा सांस तो ले दिलदार, कुछ हो या ना होगा लेकिन तू इस सब्जेक्ट में पार, होले होले हो जाएंगे पास, होले होले हो जाएंगे पास. काय ना म्हणे ते हे ना म्हणे काय चिकित्सा म्हणजे आपण फर्स्ट इयरला गेले की रसवस्त्राचं हे ना म्हणे श्लोक पाठ करू आपण, पाठ करू पण ते तर काय आलंच नाही. मी काय करू? आणि मग ते सांगते अनाटॉमी फिजिओलॉजी पण येणारच नाही ना. आली आईची अॅनाटॉमी फिजिओलॉजी ना. हा आली तर आणि जे म्हणशील तिथे मग साईड देईल.